याचा मला फार सार्थक अभिमान आहे आणि मरेपर्यंत हा अभिमान राहणार आहे, कारण अशा गुरुमुळे घडलेलो आहोत म्हणून. तर यानंतर माझे दुसरे गुरु, मला माहीत आहे की सगळ्यांना असं वाटते की जे गुरुजन वर्ग आहे प्रत्येकाला वाटते की मी बोलावं, पण आपला कार्यक्रम तसाच थोडासा डिले झालेला आहे. आणि हा का डिले झाला हे तुम्हालाही माहिती आहे, कारण विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता, ते विद्यार्थ्यांनीच आधी यायला हवं होतं, पण विद्यार्थी वर्गच हा थोडा लेट आलेला आहे, उशीर आलेला आहे, त्यामुळे आपला कार्यक्रम पुढे धकललेला आहे. तर आपण सर्वांचे मनोगत या ठिकाणी नाही व्यक्त घेऊ शकत. तर यानंतर मी बोलवते जोशी सरांना, ज्यांनी आपल्याला समाजाची व्याख्या शिकवली. आता हे सगळे विद्यार्थी बरेचसे पोरं असे आहे की जे आता दिले झाले सगळे पोरं निघतातच. काही मुली आम्ही आज तर पहिल्यांदाच पाहिल्या, कल्पना झाली, किरण झाली, स्वाती मधात एक दिवस मला एसटी मध्ये एसटी भाषेत दिसली होती बसमध्ये. तर काही मुलं तुम्ही ओळखतच नाही, कारण चेहऱ्यामध्ये फरक पडला वयानुसार थोडसा. तर पहिलेच वेळ झालेला आहे आणि वक्ते भरपूर आहे. मला माहिती आहे तुमच्या मनात काय चालू आहे. पहा मित्र हो, थोडसा अत्यंत सुंदर प्रोग्राम तुम्ही आयोजित केलेला आहे, त्याबद्दल सर्व माझे विद्यार्थ्यांचं, आपल्या दिनेशचं, तुम्ही जे सगळा गट आहे, जो माझे विद्यार्थी गट आहे, अत्यंत सुंदर प्रोग्राम तुम्ही आयोजित केला. सगळं गुरुजीचं, सगळ्या गुरुचं तुम्ही स्वागत केलं. चांगलं एकदम व्यवस्थित प्रोग्राम झाला. प्रश्न आहे की झालेला काळखंड कसा आहे. तर पहिले आम्ही राठीवाड्यात होतो, तिथं खाद्यवाले म्हणून प्रिन्सिपल आम्हाला काही दिवस लाभले होते मॅडम यायच्या आधी. 5-7 महिने, 3-4 महिने होते खाद्यवाले. नंतर मग आम्हाला गणेशवारमध्ये आणलं. तिथे गॅदरिंग मध्ये हे मुलं होते, मला वाटतं साथी होती. जेव्हा आम्ही गॅदरिंग केले गणेशवाडीच्या वाड्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग भाऊसाहेबांनी आम्हाला इथं आणलं. हा आता तुमच्या लक्षात आलं की सगळं हे जे वाढत झालं, पहिले लहानसं काम होतं, नंतर आलं. आम्ही कसे लागलो हे तुम्हाला आता सगळं माहीतच झालेलं आहे. कारण वारंवार ते सांगण्यात की मजा नाही आहे. मी सर्वप्रथम गाडगे महाराजांच्या आणि भाऊसाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला आपला प्राचार्य, माजी प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि निश्चित सर, सध्याचे प्राचार्य कारबोले सर, बदन गोपाल मुंदळा महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे सर्व सहकारी, जुने सहकारी. आम्ही रिटायर झालो तरी माझे नवीन वयाची दररोज भेट असते वासरांची. सगळं मला आम्ही एकमेकाला भेटतो. फक्त आम्ही या वेळी मध्ये रेग्युलर येत नाही, तिकडे रेग्युलर भेटतो. त्यामुळं मला माहिती आहे तुम्ही अत्यंत सुरेख प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तुम्ही ज्या मुलांनी मेहनत घेतली त्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांचं, मुली बिचाऱ्या सासरून इकडे आल्या, परमिशन घ्यायला लागली असं. पहिले वेगळं होतं, आता परमिशन घ्यायला लागली असं. नवरे बाबाने म्हटलं असं, बाबाला विचार. मग बाबाने सासरे बाबाने म्हटलं असं, जाऊ दे तिला बाहेर थोडसे येऊ. हे काही राजे आहे, यांचा प्रश्नच नाही आहे. कोण पुष्टत येणारच होते, यांचा प्रश्नच नाही आहे. परंतु तुम्हाला थोडस सासरे गेल्यामुळं बरेचसे बघणार नाही, जास्तीत जास्त मुली आल्या. बऱ्याच मुली आता थोडसे प्रकृती लक्षात झाल्या आणि चेहऱ्यामध्ये फरक पडला. त्याच्यामुळं तसं काही धरा आम्ही ओळखलं नाही आणि काही धरांचे चेहरे तसे आहे. तुम्ही अत्यंत सुंदर प्रोग्राम आयोजित केला. सर्व माझी विद्यार्थ्यांचं ज्यांनी हा प्रोग्राम आयोजित केला, नितीन होता, धर्मा, हे सगळे पोरं यांनी तुम्ही जो प्रोग्राम आयोजित केला. आमचा पाटील आहे तिकडे गेला काय, त्यामध्ये फक्त चिठ्ठी टाकून द्या, किनारा घेऊन जा, काही हिशोब नाही, काही नाही, तुम्ही घेऊन जा ना सर, घेऊन जा. अरे बाबा, बरेच विद्यापीठातून पैसे तर पाहावं लागते. बरेच वेळा विद्यापीठ पैसा देत नव्हतं, त्यावेळेस भाऊसाहेबांकडून पैसे आणायला लागत होते. आणि नुसते गायचे भाऊसाहेब काय लक्षात राहील, काही पैसे दिले मग ते राहिले. पण आम्हाला जेव्हा कॉलेजमधून पैसे आल्यावर नंतर आम्हाला राहुलचे पैसे 5-5, 6-6 महिने आम्ही देऊ. कधी म्हटलं नाही त्याने बिचाराने आम्हाला काय सर कॅम्प झाला तरी पैसे. असे सगळ्या लोकांनी मदत केली. वर्गाचे जेवढे लोक होते, जेवढे मुलं होते, अत्यंत सुरेख. बरेच वेळा की आम्ही पोरांच्या भरोशावर आम्ही सोडून देत होतो आणि आम्ही चव्हाण सर भाजीपाला आणायला जात होतो.
परंतु बिलकुल कार्यक्रम बिलकुल सगळं व्यवस्थित साथीला माहिती आहे एकदम सगळ्या पोरी घबरात होत्या तिला एकदम कळत काम होतं कारण तिथं पूर्ण कंट्रोल होतं बाबा सर नाही आहे इथं सर बाहेर गेले आपल्याला जबाबदारी जास्त आहे म्हणून सगळ्या पोरांनी अत्यंत आम्हाला मदत केली त्यावेळेस म्हणून आमची सुखरूप सर्व्हिस पार पडली नाही तर मोठं कठीण काम होतं सर्व्हिस पार करणं कारण बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये कॅम्पमध्ये त्या प्राध्यापकाला सस्पेंड व्हावं लागलं कारण कॅम्प गेला होता कुठंतरी मोठं गावात गेलं तर रोड क्रॉस करताना धडक ट्रक नाही मोठा स्पॉट गेलं विद्यापीठाने म्हटलं की तुमच्या कंट्रोलमध्ये होते पोरगा बाहेर गेला कसा सस्पेंड केलं त्याला पण आमचे विद्यार्थी असे होते की त्यांनी आम्हालाही समजून घेतलं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला समजून घेतलं आपले कौटुंबिक संबंध होते मोठ्या महाविद्यालयामध्ये मित्र हो इतके घरगुती संबंध नसतात एवढे नसतात घरगुती संबंध कारण ते एकात शिकवतात निघून जातात आपले कसे संबंध कौटुंबिक होते आणि या महाविद्यालयामध्ये ज्या ज्या लोकांनी मदत केली सुभाषराव बसू होते आमचे रोडे काका होते भोसाहेब होते वर्गाचे नारायणराव लांडे होते त्या लोकांनी मदत केली त्या वेळेस कारण भाऊसाहेब आमदार होते ते कुठे इथे बारीक बारीक गोष्टी लक्ष देत नाही ऍडमिशनसाठी अण्णा होते सुभाषराव होते हे ऍडमिशनसाठी मदत करत होती आणि तुम्ही सगळं आम्हाला सहकार्य केलं म्हणून आज एवढा मोठा डोलारा उभा झाला मॅडमने काही दिवस 17 पर्यंत मॅडमने गेला नंतर मॅडमचा कार्यभार निश्चित सरांकडे आला आणि निश्चित सरांनी अत्यंत सोयीपर्यंत तो गाळा समोर गेला याचं सगळं तुम्ही लावलेला जो पाया आहे तुम्ही जो पाया निर्माण केला तेच हे पोरं समोर चालून राहिले मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विद्यालयामध्ये नाही का नाही कारण आपण इथे कुटुंबासारखं राहत होतो ते महाविद्यालय मोठे आहे ती संस्था मोठी आहे परंतु तिथे जाणे येणे काम करणे हे आहे आपण इथे खूप त्यांना समजून घेतलं त्यांनी आपल्याला समजून घेतलं मला माझा पहिला कॅम्प आठवतो पहिला कॅम्प NSSचा सरांच्याच गावी झालेला होता ठाकरे सरांच्या गावी झालेला होता पहिला कॅम्प त्यांचंच घर कारण की परिस्थिती तरी म्हणता येत तसं आपल्याला कारण त्यावेळेस आम्हाला काही कळत नव्हतं की बाई याला पैसा लागतो की कसं करावं लागतं आम्हाला फक्त जायचं आहे म्हणजे जायचं आहे आणि काम करायचं म्हणजे काम करायचं आहे घरी काम करायचं जीवावर येत होतं झाडू मारायचं घरी जीवावर येतं तिथे जाऊन रस्ते साफ केले आम्ही झाडं तोडले केले पण का केले कारण विद्यार्थी दशेमध्ये आपण काय करायला पाहिजे हे शिकलो मी म्हटलं ना की या गुरुजनांमुळेच आज आपल्याला समाज कळला राज्याची अर्थव्यवस्था कळली आहे घर कसं चालवायचं हे समजलेलं आहे घरी स्वयंपाक नव्हतं करत पण इथे येऊन परगडे मॅडमच्या हाताखाली ते शिकून घेतलं आणि खरंच आज उत्कृष्ट गृहिणी आज आपण सर्व झालो आहोत कारण म्हणतात ना की माणसाचं मन जिंकायचं असेल तर पहिले पोटात जावं लागते पोटात शिरावं लागते ते शिकवलं त्यांनी की माणसाच्या मनात कसं उतरायचं म्हणजे पोट खाली नाही पाहिजे पोट भरलेलंच पाहिजे आणि ते उत्कृष्ट जेवण जर बनवलं तर आपण सहज त्यांच्या मनामध्ये जाऊन बसतो यानंतर असंच उजाळा देण्यासाठी मी ठाकरे सरांना आमंत्रित करते की त्यांनी आपल्या क्षणाचा उजाळा द्यावा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भाऊसाहेब वऱ्हाडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि या आजच्या माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या प्राचार्या अनुराताई वऱ्हाडे ज्यांचा काल समावेश होता त्यांना पुन्हा आपला सर्वांच्या वतीने आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ तसेच महाविद्यालयाचे कार्यरत प्राचार्य डॉक्टर निशित सर आणि वेळेचं बंधन लक्षात घेता मी सर्वांचं नाव न घेता माझे सर्व सहकारी प्राध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित माझे विद्यार्थी मी माझी विद्यार्थी म्हणणार नाही कारण माझे विद्यार्थी म्हटलं थोडं अंतर वाढतं माझे विद्यार्थी आणि कधी विद्यार्थी जर भेटला आपण त्याला म्हणतो की हा माझा विद्यार्थी होता म्हणून माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो आपण या महाविद्यालयात शिकलात आपलं शिक्षण प्रक्रिया पूर्ण केली आणि विविध व्यवसायामध्ये कोणी नोकरी क्षेत्रात कोणी व्यवसायामध्ये आपण संधी प्राप्त केली आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त केली त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि भविष्यातही आपण अशीच प्रगती करत राहावी अशी अपेक्षा करतो आणि जो
माणसाच्या ज्या अवस्था असतात, बाल्यपण, तारुण्य, प्रौढ अवस्था, तर प्रत्येक अवस्थेमध्ये आपला वेळ त्यांना गमावता त्यावेळेसच त्या वेळेची संधी घेऊन आपण कार्य करायला पाहिजे. बालपणातच कार्य करायला पाहिजे. शिक्षण घेत असताना शिक्षणाचा लक्ष पाहिजे. तेव्हा आपण यशस्वी होऊ शकतो, अन्यथा यशस्वी होऊ शकत नाही. एखाद्या तुम्ही व्यवसायात जर असाल तर व्यवसायात तुम्हाला मेहनत करावी लागेल, तेव्हा तुमचा व्यवसाय हा मोठा होईल. तर म्हणून तो की ज्या वेळेला महत्त्व द्यायला पाहिजे त्यावेळेसच द्यायला पाहिजे. ते वेळ म्हणजे वाया जाता कामा नये. आणि पाटील होते आपल्या कबड्डीचे प्लेयर आहेत. आम्ही देवदेवा गेलो होतो मुक्कामी. पहिल्या दिवशी मुळशीला टुर्नामेंट होत्या. पाटला खेळ कबड्डी होता, प्रकृती कबड्डीची होती. कारण पाटलांनी ना मुळशीला कबड्डी कशी असते म्हणून पाटला 2-3दा आपटला कबड्डी. तर त्या निमित्तानं मला सांगायचं वाटते की आपण भरपूर कबड्डीचे प्लेयर या महाविद्यालयात निर्माण केले. साधारणतः 60 होल्डर या महाविद्यालयात आपण दिले आणि ते विशिष्ट वेगवेगळ्या सेवेमध्ये आज सेवेत रुजू आहे. आणि काल मी मॅडम त्या वापसाला देऊ शकलो नाही, कारण मी बाहेर ठिकाणी होतो आणि महत्त्वाचे कामी होतो. तर त्या बोर्डवरला जो मुलगा आहे आदेश वरखडे, हा आता नॅशनल झाला होत्या छत्तीसगडला. त्या नॅशनलमध्ये विदर्भाच्या संघाकडून खेळला आणि त्याचा स्कोर 48 होता पॉईंटचा, म्हणजे देशामध्ये टॉप 5 मध्ये तो होता. आणि त्या टॉप 5च्या भरोशावर आता येत्या सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये भारतीय संघ तिथे खेळणार आहे. तर त्या भारतीय संघाच्या सराव निवडीकरिता कालच तो नागपूरहून बंगळुरूला गेलेला आहे. देशामध्ये फक्त 45 खेळाडूंना बोलावलेले आहे. त्यामध्ये हा गाडगेबाबा महाविद्यालयाचा आदेश वगैरे या मुलाची निवड झालेली आहे. तो आता भारतीय संघाच्या शिबिराकरता बंगळुरू येथे गेलेला आहे. ही महाविद्यालयाची एक देणगीच आहे. म्हणून सांगतो की वेळेतच वेळ कार्य करायला पाहिजे. ज्यावेळेस त्याने कबड्डी खेळायला पाहिजे त्यावेळेस तो कबड्डी खेळलेला आहे, त्याला नाव रूपास आणलेला आहे. म्हणून ही एक महाविद्यालयात मोठी संधी भारतीय संघात निवड हो ही आपण सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली प्रगती व्हावी अशी आपण शुभेच्छा देतो आणि माझे शब्द संबोधन द्यावं. म्हणता येईल की कोरोना नंतरची परिस्थिती पाहते आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा नाही आहे, शिकून घेण्याची इच्छा नाही आहे. विद्यार्थी वर्गात सुद्धा येत नाही. पण आमच्या वेळेचे जे विद्यार्थी होते ते खरंच जिद्दीचे होते आणि म्हणूनच आता आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला उभे असताना दिसते आहे. आपण शिक्षकांचं मनोगत या ठिकाणी थांबवतो आहे आणि एका विद्यार्थ्याचं हेतू आहे आणि त्यानंतर आपण कार्यक्रम पुढच्या टप्प्यामध्ये घेऊया. तसे या स्नेहमिलन सोहळ्यामध्ये सर्वप्रथम ज्या संतांनी मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे असा आपला संदेश दिला आणि प्रत्येक मनुष्यामध्ये ईश्वर बघितला, असे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या विचारांना मी नमन करतो. त्याप्रमाणे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब वराडे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आमच्या या आजच्या कार्यक्रमाकरता त्यांच्यावर उपस्थित मातृतुल्य श्रीमती वराडे मॅडम, संस्थेचे प्राचार्य नितीश सर, सगळे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर जोरनाळ सर, डॉक्टर चौहान सर, डॉक्टर नितीश कानमोरे सर, ठाकरे सर, माझे सगळे जिगरी मित्र, आमच्या त्यावेळेच्या सगळ्या मैत्रिणी आणि जे लहान मुलं आलेले आहेत ते त्या सर्वांना आज मला असं या ठिकाणी सुरुवात करायची वाटते की जे भाऊसाहेबांची दृष्टी होती आणि या संस्थेला जे नाव दिलं गेलं संत गाडगेबाबा महाविद्यालय, हे किती संयुक्त होतं हे त्यांच्या दूरदृष्टीतून आपल्याला लक्षात येते. 20 डिसेंबर 1956 रोजी दुपारची 3 वाजता आपल्या या मुलापासूनच जेव्हा
गाडगे महाराजांना अमरावतीला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात जात होतं, तेव्हा त्यांनी या पुलाच्या अगदी नदीच्या एकदम वर आपला शेवटचा श्वास घेतला आणि ही भूमी त्या स्थानी पवित्र झाली आणि या पवित्र ठिकाणी या विद्येचं दानाचं महाविद्यालय स्थापन झालं. मला असं वाटते की त्या महाविद्यालयाला गाडगे महाराजांचं नाव देणं हे त्या दृष्टीनं खूप संयुक्तिक वाटतं. आणि मला असं वाटते की अमरावती युनिव्हर्सिटीला गाडगे महाराजांचं नाव नसतं तर चाललं असतं, परंतु या कॉलेजला गाडगे महाराजांचं नाव असणं फार गरजेचं होतं. हा कार्यक्रम जेव्हा आयोजित केला गेला तेव्हा आपले बरेचसे जे जुने विद्यार्थी होते त्यांना असं वाटलं असेल की काय काही लोक आले पण नाही या कार्यक्रमाला, म्हणजे तर परंतु ऍक्च्युअली हा जो कार्यक्रम आयोजित झाला तर आपलं म्हणजे काय अचिव्हमेंट आहे किंवा काय आपण गमावलं यापेक्षा आपण काय टिकवलं याला जास्त महत्त्व आहे. आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ऍक्च्युअली आपला भेटायचं होतं. खरोखर हा दिवस आपला एक स्पेशल दिवस आहे आणि या दिवशी सगळ्यांचे जे म्हणजे आपण एकत्र आलो आणि जी आत्मीयता आपल्यामध्ये निर्माण झाली, खरोखरच एखाद्या मराठी सिनेमाच्या किंवा एखाद्या पिक्चरच्या सारखा इव्हेंट आहे की आफ्टर 25 इयर्स म्हणजे कॉलेजचे ते 3 वर्ष आणि नंतर झालेले म्हणजे 25 वर्षानंतर आपण तब्बल भेटतो आहे. तर मला असं वाटते की खूप आपल्यामध्ये म्हणजे उत्सुकता आहे या कार्यक्रमाबद्दल. तर ही जी मैत्री आहे ही मैत्री आपली अशीच टिकणार आहे. त्यापूर्वी हे आपलं भेटणं फार गरजेचं होतं. एका शायराचं किंवा एका वक्त्याचे 2 लाईन्स मला या ठिकाणी आठवतात, त्या मी आता म्हणतो. एक व्हायरल मेसेज जो होता गजरीवर आहे, घर में आग लगी है, एकदा एका मित्राचं घर जळतं आणि बाकीचे सर्व रिश्तेदार किंवा चाहते चर्चा करून निघून जातात, पूछताछ करतात. फक्त दोस्त आया जिसने पूछा क्या क्या बचा है, तर तो मित्र जो दुसरा मित्र असतो तो त्याला भेटायला येतो, तर तो त्याला गळा लागतो आणि जलाही क्या है, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की तू आहे हे सर्वस्व, म्हणजे मित्र तू आहे हेच माझ्यासाठी सर्वात मोठं आहे. त्याच्यामुळे हे जी मैत्री आहे हे सदा नेहमी आपली फुलली पाहिजे. आणि जे अचिव्हमेंट किंवा निगेटिव्ह आहेत त्या तो आपल्याला यश किंवा अपयश दाखवण्यासाठी पण आलो नव्हतो, तर आपण या निमित्तानं सगळे एकत्र यावे आणि आपल्या भेटी व्हावा या ठिकाणी आपण म्हणून एकत्र आलेलो आहे. तर या ठिकाणी मी स्पेशल उल्लेख करेल की काही सरांचं मला जे सरांनी मला शिकवलं तर त्यांच्याबद्दल सांगतो की थोडं वाङ्मय घ्यायचं होतं, परंतु आपल्या कॉलेजमध्ये वाङ्मय नव्हतं, परंतु श्री कांबळे जे आहेत आपले लिपी ते आणि आम्ही कामोरे सर एकदा मग अमरावती युनिव्हर्सिटीत गेलो आणि ते इंग्रजी वाङ्मयाची परवानगी घेतली आणि मला इंग्रजीमध्ये थोडासा रस होता विशेष म्हणून. मग त्या आणि त्यांच्या कार्यामुळेच किंवा त्यांच्या त्या इनिशिएटिव्हमुळे मला इंग्रजी वाङ्मयामध्ये BA करता आलं. स्पेशली आणखी उल्लेख करेन मी ठाकरे सरांचा, की ठाकरे सरांनी मला माझ्यामध्ये नेहमी एक ॲथलीट शोधण्याचा प्रयत्न केला. कारण की चांगली दमदार पर्सनॅलिटी, तर त्यांना वाटायचं होतं की तसलेने रनिंगमध्ये भाग घ्यावा, चांगलं ॲथलीट बनावं. एकदा त्यांनी मला ते 10 किलोमीटर रनिंगचा पण प्रस्ताव दिला होता, परंतु ऍक्च्युली काय होतं की त्यावेळेस की माझं जे लक्ष होतं पूर्ण करिअरकडे होतं. 2 मिनिट करिअरकडे होतं, तर त्यामुळे मी फर्स्ट इयर इथे केलं आणि नंतर मग सेकंड इयर आणि फायनल म्हणजे आयटीआयमध्ये स्टेनोग्राफी ट्रेड केला आणि त्या स्टेनोग्राफी आणि या ग्रॅज्युएशनच्या भरोशावर मी आज अमरावती ITI इथे स्टेनोग्राफी इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतो आहे. जास्त माझ्याबद्दल ते सांगणार नाही आहे, पण मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये जवळपास मी पूर्ण या 15 वर्षाच्या करिअरमध्ये जवळपास
450-500 पोरांना शिक्षण दिलं स्टेनोग्राफीचं. आणि तुम्हाला ऐकताना आनंद वाटेल की मी माझे जवळपास 130 मुलं आज स्टेनोग्राफर म्हणून शासकीय सेवेत रुजू आहेत. जवळपास 130. त्यातले काही स्टेनो आहेत, काही पोलीस आहेत, काही क्लर्क आहेत आणि सर्वात जास्त जी संख्या आहे ती हायकोर्टमध्ये आहे. तर मला असं वाटतं की ते ऍक्च्युली आपलं जो नॉलेज आहे प्रत्येकामध्ये तुमच्या आमच्यामध्ये क्षमता होत्या, परंतु त्या एक्सप्लोर करणं गरजेचं होतं. ऍक्च्युली ज्यावेळेस आपण असं म्हणतो की एका कवीने आनंद राऊतने मस्त 2 शब्द म्हटलेले आहेत की पुस्तके वाचणाऱ्याने काहीतरी 2 ओळी आहेत. पुस्तके वाचणाऱ्याने चेहरे वाचले असं काहीतरी ते अनंतांचं हे आहे. म्हणजे जेव्हा पुस्तके वाचायची वेळ होती तर काही जणांनी यापैकी चेहरे वाचण्याचं काम केलं असेल कदाचित, म्हणून थोडंसं ते राहून गेलं असेल त्यांचं. परंतु या ठिकाणी ठाकरे सरांनी जो पॉईंट केला की ज्या वेळेस ते करायला पाहिजे त्याच वेळेस त्या गोष्टी करायला पाहिजे. म्हणूनच आपण जो वैभव कोणतो वैभव आदेश आदेश हे काय 5 मिनिटाचं प्रेशर आहे आणि आदेश वरखडकर झेप घेतली ऍक्च्युली की खरोखरच आपल्या महाविद्यालयाचं नाव त्या विद्यार्थ्याने देशाच्या स्तरावर नेऊन ठेवलं आणि होऊ शकतं तो इंटरनॅशनल लेवल पर्यंत पण पुढे पोहोचेल. आपण त्याला नक्कीच शुभेच्छा देऊया. तर याप्रमाणे मला असं वाटतं की फक्त पुस्तकं वाचल्यानंच दिनेश भाऊ जास्त पुस्तकं वाचले म्हणून ते केसर गेले किंवा मग नाही का, असं काही नाही आहे. काही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मला असं वाटतं की आपल्या या कॉलेजच्या वेळेस एक दिनेश कुरळकरांमध्ये चांगले क्रिकेट खेळायचे. त्या बऱ्याच जणांनी आपल्याला विन पण दिला आहे युनिव्हर्सिटी लेवलवर. तर कुरळकरकडे त्या क्षमता होत्या, परंतु त्या एक्सप्लोर कदाचित त्या जास्त झाल्या नाही. त्याचप्रमाणे आमच्या 97च्या बॅचचे एक सुनील भाऊ वैरागडे आहेत. कुमार शानूचा एकदम हुबेहूब आवाज आजही मला खूप छान आठवते की सुनील इथे उभा राहायचा ऑफ पिरियड मध्ये आणि आम्हाला ते कुमार शानूचे गायक गाणं ऐकू यायचा. तर अशा पद्धतीनं त्या क्षमता ज्या होत्या त्या प्रत्येकामध्ये होत्या, पण काही जणांना त्या म्हणजे एक्सप्लोर करता आल्या, काही अचिव्हमेंट्स करता आलं. त्याच्यामुळं असं काही समजू नका की बाबा यानं यश मिळवलं यानं अपयश मिळवलं. मी पहिलेच सांगितलं आहे की आपण इथे जीवनाची बेरीज गोलाबाकी करायला नाही काढवलं आहे. आपण फक्त हा सोहळा तुम्हाला सगळ्यांना पाहायचं होतं, एकमेकाला भेटता यावं. आणि तुम्हाला माहिती आहे की कोविडमध्ये किती जणांना आपल्याला अभ्यासकांना गमवावं लागलं. माझा भाऊ कोर्टामध्ये होता कोविड दरम्यान, त्याला मला गमवावं लागलं. खूप आधार होता तो आमच्या कुटुंबाचा. तर या सगळ्या गोष्टी म्हणून तेव्हा असं वाटतं की नाही ह्या मैत्री किंवा जे नाते आहे हे जपले गेले पाहिजे. आणि ही जे गेट टुगेदरची परंपरा आहे ही नेहमीच चालायला पाहिजे. कारण की त्या दृष्टीने शिक्षकही आपला एफर्ट लावतील की नाही बा गेट टुगेदरच्या दिवशी विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना आपलं ते नाव घेतलं पाहिजे, नाही का. म्हणजे ते अनालिसिस स्किल होईल एका शिक्षकाचं की बाबा मी काय अचिव्हमेंट करतो आहे. तर अशा पद्धतीने इथे गाणं मला आठवले 2 शब्द आणि थोडं संपवतो मी. हा ते होतं कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. म्हणजे ते डायव्हर्ट झाले पोरं अभ्यासापासून त्याच्यासाठी नव्हतं. आणि या कार्यक्रमाची अत्यंत आवश्यकता अशी होती की एखाद्या गाण्याचं टायटल आहे जिंदा रहने के लिए तेरी कसम, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, एक मुलाकात जरूरी है सनम. आणि जो सुनील जो गाणं म्हणायचा तेही गाणं आता म्हणजे आहे. सुनील नेहमी एक जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. ओ
तर याप्रमाणे आज जो कार्यक्रम होता तो खरी ऊर्जा घेऊन जाण्याचा आहे. मला पण एक नवीन ऊर्जा मिळाली आणि मला असं वाटतंय की हीच ऊर्जा घेऊन मी पुढे जाईल आणि आणखी चांगले स्टेनोग्राफर्स या प्रशासनाला जे प्रशासनाची गती वाढवतात, जे कलेक्टर, कमिशनर, IPS या लोकांकडे काम करतात, तर त्यांना जास्तीत जास्त चांगले स्टेनोग्राफर देण्याचा प्रयत्न करील आणि पर्यायानं आपल्या कॉलेजचं पण ते नाव होईल. म्हणजे माझं नाव झालं तर कॉलेजचं नाव ते बनणारच आहे. तर यानंतर मी जास्त वेळ देत नाही. आमच्या मातृतुल्य निवृत्त प्राचार्य यांचा वाढदिवस काल झाला. आज आपण तो सेलिब्रेट करणार आहोत. मी माझ्या परिवारातर्फे मॅडमला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना ईश्वर सुदृढ आरोग्य देव. हीच प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. आणि ज्यांनी म्हटलं ती आहे का इथे? आपली विद्यार्थी दशा काही जाणारी नाही. आपल्याला सवय होती भाषण जेव्हा बोर झालं तेव्हा टाळ्या वाजवायची सवय होती आणि ती काही आपली जाणारी नाहीये, हे दिसतेच आहे मला. चला थोडं पुढच्या टप्प्यामध्ये वळूया. आपल्या प्राचार्यांचा, निवृत्त प्राचार्यांचा काल वाढदिवस झालेला होता 28 तारखेला आणि त्यांचा मूल्यांक पण छान आहे. 28, 8 आणि 1, 8 आणि 2, 10. म्हणजे कर्तृत्ववान स्त्री असं त्यांचं मूल्यांकन आहे. जर त्याचा आकड्याचा टोटल केली तर 28 याची टोटल केली तर कर्तृत्ववान स्त्री म्हणून असा उल्लेख केला जातो. आणि काल त्यांनी पूर्ण 74 कंप्लीट करून 75व्या दिवसाकडे वळलेले आहे आणि त्याचा आज आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी केक कटिंग करून सगळ्या विद्यार्थ्यांनी उभं Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आहे कल्पना मुळेचा. मॅडमने तिला केक चालून तिचा मॅडम समोर सर इथे बघा. अच्छा, लंके सरांनी पण पुढे यायचं आहे. सरांचे वाढदिवस आहे. To you. Happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. कधी विचारही नसायला केला की आपण मॅडमच्या सोबत असा वाढदिवस साजरा करू. खूप छान वाटतं. या वर्षाच्या झाल्या. आम्ही सात 21 वर्षाचा आहोत. म्हणजे विचार करा ना मग तुम्ही किती वर्षाचा असाल. तुम्हाला देवाकडे हीच प्रार्थना आणि परत सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री, बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आमच्या गाडगे बाबांना अभिवादन करते. भाऊसाहेबांचं
स्मरण करते. माझे सगळे सहकारी प्राध्यापक, सगळ्यांची नावं घेत नाही कारण किती मिनिटं आहेत. आणि माझी विद्यार्थी म्हणतात माझी लेकर म्हणते. खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना कुठे जर भेटल्या असताना तर 4-5 जणी सोडून कोणाला ओळखलं नसतं. किरणचे केस माझ्या लक्षात आहे. तुझ्या केसाचं रहस्य सांग, माझी जायला लागले आता 75. स्वातीचा गीतपणा, दिनेशच्या मागची माझी कुरकुरी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी रणजितच्या डोक्याला ताण ड्रायव्हर पाहून दे. अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी या सगळ्या नजरेसमोर आठवल्या. आणि आज सकाळपासून तांबडं फुटलं, आभाळलं कळलं, उधळण झाली रंगाची, पूर्व दिशेला फुल उमलले, किरणे त्याची सोन्याची. आणि त्या सोन्याच्या किरणातून तुम्हा सर्वांसाठी आशीर्वाद 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 हे शब्द ऐकत होते. आणि माझ्यासाठी आठवणीचा तो सडा पडत होता. तो आठवणीचा सडा मी माझ्या पदरात गोळा करून घेतला. आणि इथे तो पदर मोकळा करायचा ठरवलं तर माझ्या आधी माझ्या सगळ्या सहकारी प्राध्यापकांनी त्या सगळ्या आठवणी सांगून टाकल्या. आणि माझा भाग जसा मी कार्यरत असताना हलका करत होते तसा हलका झाला. इंग्रजीचं सगळं कार्य सर करून देत होते. म्हणजे मला माझे काही सहकारी ओळखीचे जे असतात ना, एखाद्या दिवशी चुकीचं सांगून राहिलं मॅडम तो तुम्ही त्याच्यावर सही करता इंग्रजीच्या याच्यावर, अशी शंका व्यक्त करत होते. निखिल सर तुम्ही हिशोब पहा, जोशी सर, केदार सर आणि ठाकरे सर, सगळे जेवढे सगळ्यांच्या नावाने घेत कारण माझ्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत मी आहे. फक्त मला विद्यार्थ्यांचा अनुभव कसा आला ते सांग. एकदा मी गोव्याला गेलो होतो, भाऊसाहेब वराडे होते तिथे. आणि गोव्याला असताना एक विद्यार्थी माझा सारखा, म्हणजे एक जण माझा सारखा फोटो काढला. मी इकडे पाहिला मी फोटो, मी अशी बसली मी म्हटलं माणूस माणूस आला होता. म्हटलं आपला फोटो का काढतात. यांना म्हटलं हो तो माझा फोटो काढून राहिला सारखा सारखा. तेव्हा काही मोबाईल नव्हते. आणि मग हे म्हणाले आता फोटो काढून तुला काय करणार आहे, तो कुठे देणार आहे, आता तू पदाशीकडे चालली ना. मग तिथे तिथल्या त्याला आम्ही महेंद्र आमच्या सोबत होता. महेंद्र गाडी चालवत आला होता तिथपर्यंत. महेंद्र गाडी लॉक करून टाकली. महेंद्र बाय आमच्या गाडीच्या जगात आमच्या. आणि तिथे मग सकाळी तो तिथला हॉटेलचा बॉयला सांगायला मॅडम तुमच्यासाठी कोणीतरी गिफ्ट घेऊन आलं. तर गिफ्ट घेऊन आलं मला आणखी तिथे 40-45 ओलांडली असली तर एखादा माणूस गिफ्ट घेऊन आला नवऱ्यासमोर आपल्याला तर धडधड वाटतेच ना. तुम्ही गिफ्ट घेऊन माझ्याशी धडधड करायला लागला आणि बाथरूममध्ये होते. मग त्यांनी आला तर त्या पोरांनी मला गिफ्ट दिली. आणि त्या गिफ्टमध्ये होतं, खोलली मी ती गिफ्ट गिफ्ट होती. आणि त्याच्यात माझे फोटो होते. फोटो पाहिले मी, मला घाम सुटला. मग गिफ्ट उघडली. त्या गिफ्टमध्ये मोठी साबणाच्या 3 साबणाच्या बड्या होत्या. 3 साबणाची मोठीचं पॅक मिळायचं. आणि त्यांनी मला नमस्कार केला. मॅडम मी तुमचा विद्यार्थी हा वैगावचा. मी ह्या गावाला होतो आणि मी घरून पळून गेलो. आज इथे मी फोटोग्राफी शिकवतो. पण तुम्ही जे मला शिकवलं त्या शिकवल्याने मी शिंपल्यातला मोठी झालो. आणि त्या मोठीचं म्हणून तुम्हाला मोठी साधनं मी गिफ्ट देत आहे. म्हणजे गैरसमजाचे वारे कसे तुम्हाला केव्हा घालतील हे सांगता येत नाही. याचं थोडं दुसरं एक उदाहरण सांगते. भाऊसाहेबांचा एक कार्यकर्ता आला. दुपारी 2 वाजताचा पेपर. मला म्हणे मॅडम बाई, मॅडम शब्द एकेरी वाटत होता. मॅडम बाई एक काम करा. म्हणजे कोणतं? माझ्या पोरीचा पेपर घेऊन टाका. तिचं 12 वाजता लग्न आहे, तिचा 10 वाजता पेपर घेऊन टाका. मी म्हटलं मी पेपर तिचा 10 नाही घेऊ शकत. अशा कशाने करू शकत म्हणे. आमच्याकडे मटण मागायला येतं, आम्ही मटण देतो तुम्हाला, हे करतो ते करतो, तुम्हाला चहा पाजतो, तुमच्या कार्यकर्त्याला
माझ्याशी बोललाच नाही. पण मी काही गोष्टी आपल्याला नियमात कराव्या लागतात. आणि एक आणखी उदाहरण सांगते, म्हणजे मी जास्ती वेळ नसेल, माझे इथे आलेले अनुभव सांगते. एक पालक आला, त्याच्या हातामध्ये असा एक तेल लागलेला कागदाचा तुरा होता. आणि आल्या रूममध्ये आला, मी कामाला सांगून ठेवलं होतं की कोणतेही पालक आले तर त्यांना बाहेर थांबायचं नाही, त्यांना डायरेक्ट माझ्या रूममध्ये पाठवायचं. आणि ते आतमध्ये आले आणि एकदम रडायला लागले. म्हणून म्हटलं काय झालं आप्पाजी? म्हणे बाई काय सांगावं, म्हणे जोडेच मारायचा राहिला पोरगा. म्हणे काय झालं? म्हणे म्या मिरची तोडीवरती माझ्या पोराले तुमच्या कॉलेजमध्ये आला तेव्हा एक चांगला जोडा घेऊन दिला. तो जोडा घेऊन दिल्यानंतर म्हणे त्यानं तो जोडा 2 दिवस वापरला म्हणे. आणि एक दिवस घाई दिवाळीच्या दिवशी मालकाचं घरचं बोलावून आलं तर घरी मालकाच्या घरात माझ्या काही नाही दिसलं नाही, म्हणून त्याचा जोडा घालून गेलो म्हणे. घरी आला तर घरचं सर्व घर फुगलं होतं म्हणे. माझी बायको माझ्याशी बोलले नाही, पोरगी माझ्याशी बोलले नाही, कोणीच नाही. आणि माझ्या पोरानं जोडा जसा काढला तसा माझ्या पोरानं जोडा फेकून दिला म्हणे. आता त्यानं फेकला म्हणे, मला माझ्या गालावर मारल्यासारखाच वाटलं. मॅडम असे कसे पोरं होते म्हणे, आपण होतो काय असं? म्हटलं नाही आप्पाजी, पिढी वेगवेगळं घडत असते. एक पिढी नंतर दुसरी पिढी घडत असते. आणि रडला बिडला साधा म्हणजे तुमच्या पुढीचे भजे खाऊन टाका, मला चतुर्थी मी खात नाही. नाही म्हणे भजे नाही, पेढे आणलेत म्हणे. म्हटलं कशाचे? तर म्हणे हे पेढे त्या पोराला नोकरी लागली म्हणे पोलिसाची. इथे मला म्हणजे मातृहृदय मला कळलं होतं की मातृहृदय कसं असतं, पण त्या दिवशी मला पितृहृदय कळलं की माणसाकडे सुद्धा कसं पितृहृदय असतं आणि तो इथे दाखवू शकत नाही. इथे माझे विद्यार्थी आहे, ते सगळे पितृहृदय विद्यार्थी आहे. त्यांच्या मनावर त्यांच्या लेकरांबद्दल प्रेम आहे. आपण माया प्रेम बाबू जेवला काय, असं केलं काय, तसं केलं तो म्हणत अभ्यास कर, अभ्यास केला तर काय करशील, कसा मोठा होशील, बायकोला कसा पडशील. तर मग त्याच्या ते लक्षात राहतं की माय प्रेम करते आणि बाप. त्यामुळं मला त्या दिवशी मी म्हटलं की श्यामची पुस्तक मिळाली. सरांनी श्यामची पुस्तकाचं नाव सांगाशी घेतलं, मला त्या गोष्टीची आठवण आली की श्यामची लिहिल्या गेली पण श्यामचे बाबा कोणी लिहिले नाही. ते श्यामचे बाबा माझ्या मनात गेले. त्या दिवशी मी श्यामचे बाबा पाहिले, रडताना श्यामचे बाबा पाहिले, चिडताना आमचे बाबा पाहिले आणि पेढे वाटताना एकाच माणसा मला त्या बापाचे 3 रूप दिसले. आणि असे अनुभव मला इथे खूप आले. मी ह्या कॉलेजमध्ये जेव्हा मी आली त्यावेळेला माझे इंग्रजी कच्चं आहे, सगळ्यांना माहीत आहे. जेवढं मराठी पक्क तेवढं इंग्रजी कच्चं. नाही का काय सर निजी सर. आणि मी ग्रामीण भागातून आलेली, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा पोरगाव आणि 4था वर्ग पास होऊन आली. इथे नूतन कन्या शाळेत गेली. नूतन कन्या शाळेमध्ये मला काही इंग्रजी येत नव्हतं. माझ्या एका मॅडमने म्हटलं हिला पहा म्हणे, फुलं पहा म्हणे. मी मॅडमने मला सांगितलं होतं की बाई तुझी अमक्या तिथून माझे स्टाफ म्हणजे शिक्षिकेच्या खोलीतून पिशवी घेऊन ये. आता मला पिशवी शब्द माहिती नव्हता, मला झोला शब्द माहिती. मी गेली आणि मॅडमला म्हटलं बाई तुमचा झोला कोण्या रंगाचा आहे? आणि झोला कोण्या रंगाचा म्हटल्याबरोबर पूर्ण वर्ग मला हसला, स्टाफ रूममधले सगळ्या हसल्या. आणि मग मला त्यांनी म्हटलं तुम्ही खेड्यातल्या लेड्या अशाच असतात. आणि मग मी त्या दिवशी ठरवलं की आपण मराठीचा अभ्यास करायचा. तेव्हा मी 6वीत होती. मला असं वाटतं की असं जर कोणी मला इंग्लिशसाठी टोकलं असतं तर कदाचित माझं इंग्लिशही पक्कं झालं असतं. पण मी इंग्लिशमध्ये आता कसं आहे, मला इंग्लिश समजते पण मी बोलू नाही शकत. माझा कॉन्फिडन्स नाही इंग्लिशवरती राहिलेला. ते माझ्या प्राचार्यपदाचे दिवस निघले, त्या सगळ्यांवर निघून गेले. मी सह्या करत गेली, विश्वासाने सह्या केले आणि कुठेच मला विश्वासघात झाला नाही. बरोबर माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ठाकरे सर इथून लाईन म्हणा, तिथून लाईन म्हणा, असं करा, मॅचिंग म्हणा ना, मीच मॅचिंग म्हणा. म्हणजे इतका त्रास दिला मी. आता त्याला त्रास आता तसा त्रास आपण देऊ शकत नाही. असा पूर्ण भारत आणि माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप सगळ्या
चांगल्या होत्या. मला जुन्या विद्यार्थ्यांनी आठवतात त्या दोघी जणी त्यांनी ते डान्स नाटकं बसवलेले त्याच्यात. आणि मला म्हणजे कांबळेंनी तर माझी अवस्था पाहिलेली आहे. ज्या वेळेला मी इथे लागली त्या कॉलेजमध्ये, तिथे त्याच्या वाड्यामध्ये होता, मी अशी खुर्चीवर बसायची आणि माझ्या डोक्यावर पूर्ण चुनखडी पडलेली असायची. मग मी ते कॉलेजमधून निघताना केसांनी गवळणी डोक्यात सगळी चुनखडी काढायची. मी आणि कांबळे काली पिढीवर यायचो. काली पिढीतून गांधी चौकात जायचो. गांधी चौकातून ऑटोने घरी जायचो. म्हणजे अशा प्रकारे. आणि एक दिवस काली पिढीच्या मिरचीच्या टपाच्यात बसमध्ये बसून गेली. कांबळे साक्षी अमरावती ते गांधी चौक 100 चिंकार मोजून. म्हणजे अशा प्रकारे ह्या कॉलेजचा हा माझा प्रवास आहे. एका आमदाराची बायको होती, का श्रीमंत शेतकऱ्याची बायको होती, गोल्ड मेडलिस्ट होती आणि सगळं होतं. परंतु पाय जमिनीवर होते. हे जमिनीवर पाय असणं हे स्त्रीच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सुता कांता आणि माता ह्या तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक. माझ्या ह्या सगळ्या विद्यार्थिनी सुद्धा होत्या. 10-15 वर्षापूर्वी कांता झाल्या, आता माता झाल्या. आणि मला काही दिवसांनी सांग देतील, मॅडम मुलीचं लग्न ठरलं, ही पत्रिका. म्हणजे हा जो आनंद आहे ना, हा आनंद शब्दात नाही होत, हा अनुभवाच लागतो. आणि जो आनंद अनुभवतो ना तो मनातून होतो. आजचा जो आनंद आहे ना, अनुभव अतिशय सुंदर. म्हणजे माझ्या कल्पनेच्या बाहेर कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं. खूप सुंदर. तुमच्या विद्यार्थी मला आता याच्यातले तर म्हणजे अर्ध्याच ओळखीचे ओळखू आले, तेव्हा तुम्ही विसरून फुटलेले नव्हते, बिना विसरून नव्हते. त्यामुळे ते विद्यार्थी आणि आता निसर्ग. आणि म्हणून मी ह्या मुलीच्या ह्याच्यात लिहिल्या कानाच्या कवड्या तरुणाईचा. म्हणजे जेव्हा तुम्ही 37 वर्षापूर्वी आल्या, कानाच्या कवड्या तरुणाईचा सुवर्ण महोत्सवी वटवृक्ष आला. 50च्या जवळपास गेले जातात सगळे. आणि आज तुमच्या स्वागताला आम्ही महाविद्यालय सज्ज झालेलो आहोत. खूप आनंद झाला. हा आनंद मनात मावणारा नाही आहे. आणि मनात आनंद मावत नसताना मला क्षणभर असं वाटलं, तुम्हा पाहुणी सर्वांना मनाच्या माझ्या तारा झाल्या, रेशमी गावल्या झाल्या, आकाशीच्या चांदण्या. मध्यान्हीलाच मला दीपमाला वाटल्या, मध्यान्हीलाच मला दीपमाला वाटल्या. क्षणभर वाटले सजले अवघे सभागृह, सगळे अवघे सभागृह. पंढरीचे विठ्ठल रुक्माई, पेढी मायच्या काठी आले, पेढी मायच्या माझ्या विद्यार्थी रुपांनी काठी आले. हा आनंद मला झाला. हा आनंद व्यक्त करताना मला म्हणावंसं वाटतं की देवाचा देवपाट फुलानं शोभिवंत, देवाचा देवपाट फुलानं शोभिवंत. आणि माय बाप आहे लेकरानं भाग्यवंत, लेकरानं भाग्यवंत. मी एक भाग्यवंत माय आहे. कारण मायपणाचा दागिना जरी मला आता गतीने चढवला असला तरी मायपणाचं कौतुक तुम्ही लोक गावोगावी क्षणोक्षणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी करता आहे. आणि मला तुम्ही खूप प्रेम दिलं. ह्या सगळ्या लोकांनी प्रेम दिलं. खूप जणांना मी दाखवले. काही जणांना मी म्हणजे शिक्षक एक फक्त वाटत एक गोष्ट सांगते, एका मुलीला मी शिक्षा केली. बघा तू जर अबसेंट राहिली तर तुला 10 रुपयावर शिक्षा पडेल असं वर्गातून बोलली मी. कारण अबसेंटेचे प्रमाण मर्यादेच्या बाहेर होते. मुली बसने वलगावला यायच्या, उतरायच्या आणि वलगावच्या पोरी आहेत ना त्यांच्या घरी गेल्या, जाऊ दे ना आज आपण जाऊ कॉलेजला, इथंच थांबू. आणि मग 3:30ची बस राहायची त्यांच्या, 3:30च्या बसने वलगावकडे वापस जायच्या. आणि मग एक पालक आला आणि त्यात तो पालक म्हणे, बाई ते 50 रुपये घ्या. म्हटलं कशाचे 50 रुपये? तुम्ही माझ्या पोरीला दंड केला म्हणे. मी म्हटलं माझ्या ह्याच्याकडून कधीच कोणाला दंड केला का? कोणाला काही दंड केला नाही. मी 5 दिवसाचा दंड केला म्हणे. ते 50 रुपये द्या. ती आली नाही मला कॉलेजात. कारण मी दंड 10 रुपये होता म्हणे, मिरचीचा रोज 15 रुपये होता म्हणे. म्हणजे अशा परिस्थितीत हे विद्यार्थी माझे विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांना घडवलं. त्या विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घडवून आणला. हा माझी विद्यार्थ्यांचा
काय कशी कशी अजूनही मी तशीच राहते. कारण माझ्या वडिलांना आणि माझ्या नवऱ्याला बांगड्यांचा किंकिण आवाज खूप आवडायचा. घरातली बाई चालते आहे बांगड्यांवरून ओळखतात, घरातली बाई चालते आहे तिच्या जोडव्यातल्या पैजणाने ओळखायला यायचं. ते घर बायांच्या घरात बाई आहे, तिच्या स्त्रीचं अस्तित्व आहे, स्त्रीला तिचे सन्मान आहे, तिच्या बांगड्या वाजत असतात आणि म्हणून मला ही बांगड्यांची सवय आहे. आणि अशा गोष्टी, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण माझ्या विद्यार्थ्यांनी त्या सगळ्या अवलोकन केल्या. तर मायन्यूटली पाहिलं याचा माझा आनंद होतो. म्हणजे माझ्या लेकीने पण मला पाहिलं नसेल, असं म्हटलं नसेल काही तू अजून का नाही केलं म्हणून. तर आज सगळ्यांना माझं खूप आनंदाने भरून आलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देताना म्हणते, कौतुकाची ओवाळणी शुभेच्छांचा पुष्पहार, कौतुकाची ओवाळणी शुभेच्छांचा पुष्पहार तुम्हा सर्वांच्या आयुष्याला येवो सदिच्छेचा बहार, सदिच्छेचा बहार, सदिच्छेचा बहार. धन्यवाद. आमच्या सगळ्यांनी कार्यक्रम खूप सुंदर केला आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला की मी विसरणे शक्य नाही. आणि 100 केली तर मी नक्कीच येईल, पण त्याच्या आधी तुमच्या सगळ्यांची 75 होईल. म्हणजे तुमच्या सर्वांच्या 75 केल्यानंतर माझी 100 करायला मी येईल. कारण तुम्हाला आशीर्वाद द्यायला मी लागलेला तुमच्या 75. एक छोटीशी भेट आहे, ती तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. आणि ती भेट अशी आहे की रोज सकाळी हातात चहाचा कॉफीचा कप घेतला तर तुम्हाला तुमचं कॉलेज आठवेल. सूर्याला नमस्कार केला की महाविद्यालयाला नमस्कार करायचा तुम्ही विसरणार नाही. महाविद्यालयाला नमस्कार म्हणजे तुमच्या गुरुजनांना नमस्कार. ज्या मातीत तुम्ही घडले त्या मातीला नमस्कार, त्या मातीच्या सुगंधाला नमस्कार आणि तुमच्या आयुष्याच्या कर्तृत्वाला तो नमस्कार राहील. असे मग तुम्हाला सगळ्यांना आम्ही देत आहोत. पण घरी जाऊन त्याच्यात कॉफी प्यायची आहे. इथे कॉफी पिली 4 वाजता ती तरी चालेल. कौतुक, फार आनंद वाटला आम्हाला. खूप वर्षांनी तुम्हाला मी ऐकलं. मी जेव्हा ठुसे आईकडे येते तेव्हा तुम्हाला तर ऐकतेच, पण तो काही क्षणापुरताच असतं. ते तुमच्या मैत्रिणींचंही दुखूच असतं. पण मी तुम्हाला आज खूप वर्षांनी, जेव्हा मी पहिल्या वर्षाला होते त्या वर्षी लिटरेचर तुम्ही घ्यायच्या नंतर मग निश्चित सरांनी घेतलेलं होतं श्यामची आई. ते श्यामची आई तर डोक्यात इतकं बसलं की मला आज शिकवताना श्यामची आईचेच उदाहरणं आठवतात. इतकं डोक्यात बसलेलं आहे श्यामची आई. चला पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आणि आता पुढचा कार्यक्रम जो आहे महाविद्यालयांनी माजी विद्यार्थ्यांचा केलेला सत्कार. मी एक एक विद्यार्थ्यांचं नाव घेईन, त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि व्यासपीठावर जे मान्यवर आहे त्यांना अशी विनंती करते आणि खूप आशेने त्यांनी आपल्याला म्हणजे महाविद्यालयाने आपल्याला हा मत दिलेला आहे. आणि विद्यार्थी यजमानांकडे यायचं आहे.
निलेश सावरकर, रवींद्र भिंगू, नितीन सुरवाडे, शारुंगी रामकर, मीना गुंजाळे, विवेक देशमुख, नितीन निजामे, नितीन निजामे, रवी केंद्रे, महादेव शिंदे, कीर्ती मुराडे, मीना आंबाळकर, राजू राहाते, महेश जोळे, महेश जोळे, राहुल पाटील, महाविद्यालयाच्या जी आवाज आणि दररोज आपली शिक्षणाचा आठवणी लावायची, दररोज सकाळी चहा प्यायचं, कॉफी प्यायचं, पोहे प्यायचं, जे प्यायचं ते प्यायचं. आणि फोन करायचा, चहा पिताना ही माया आहे आणि आपण त्यांची लेकरं आहोत आणि आपल्याला सकाळी उठल्यावर चहा प्यायचा आहे आणि नाव घ्यायचं आहे. त्यामुळे आनंदाने आणि स्वतःच्या हक्काने घ्यायचं आहे आपल्याला. खूप भारी आहे. माझ्यासोबत एक पात्र नाटक करणारी कुरळकर याची दिनेशचीच बहीण होती रोहिणी. आम्ही दोघींनी एक छोटंसं नाटक रचलं होतं आणि त्यावेळेस फार उत्सुकता होती आम्हाला गॅदरिंग मध्ये भाग घ्यायची. कारण शाळा माझी तरी अमरावतीला होती शाळा, त्यामुळे एवढ्या गोष्टी करायला मिळायच्या नाही, कारण अपडाऊनचा त्रास खूप व्हायचा. तरी आम्ही करायचं, पण फुल्ली धमाल आणि फुल्ली एन्जॉय केला असेल तर या महाविद्यालयामध्येच आम्ही केलेलं आहे. गॅदरिंग रंगवलं आम्ही, छान धूम धडाक्यात गॅदरिंग केलं. टायटल होते त्यावेळेस, टायटलही विचार न करता दिले, पण एक माणुसकी, शिक्षकांना जपणं हे त्यावेळेस आमच्यामध्ये होतं आणि अजूनही आहे. त्यांची शिकवणच तशी आम्हाला होती आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी असं
ताठ मानेने सांगू शकतो की आमचे गुरुजन वर्ग आम्हाला मिळाले म्हणून आम्ही आज घडलो आहे. पण आजची मी जेव्हा विद्यार्थ्यांची स्थिती पाहते, आज त्याच्यापेक्षाही कठीण परिस्थिती आहे. आज विद्यार्थ्यांना शिकण्याकडे कल नाही आणि गुरुजनांचाही मान राहिलेला नाही आहे. म्हणून आम्हाला आनंद आहे की आम्हाला इतके छान गुरुजन या ठिकाणी मिळालेले आहेत. मला तुमच्या सहनशक्तीची खरंच मी दिवार सलाम करतो. जेवणाची वेळ झाली आहे आणि तुम्ही वेळ आहे म्हणून तुमच्या सहनशीलतेला म्हणून पहिलेच मी सलाम करतो. ठीक आहे, आपण या ठिकाणी बरेच जण म्हणजे जेवणात आपलं थोडं शेड्यूल लांबच चाललेलं आहे. मंगेश शिरोळे, अजून कुमार वराडे आणि 1-2 जण सुटलेले आहेत. तर त्यांनी आपलं हे बीट गिफ्ट आहे. अरे ये ना मग तू येणार, पाणीचा कार्यक्रम आहे काय? मुलीपैकी कोणी सुटलं असेल तर निसर्ग